आपण थोडंसं जवळ येऊ शकतो. आपण लवकरच केक कटिंगला सुरुवात करतोय. गाईज मागचे प्लीज. गाईज बिफोर वी स्टार्ट, सुरू करायच्या अगोदर ऑन बिहाफ ऑफ ऑल 3 ऑफ अस, मी जय अर्जुन गायत्री, थँक्यू एव्हरीवन. आज तुम्ही येऊ शकला इथे सगळे. अबांचा 50th हे तर एक कारण आहे, बट वन्स अगेन थँक्यू फॉर कमिंग ऑल ऑफ यू. बट एक जस्ट बिफोर स्टार्टिंग, अबांचा तर 50th आहे, बट हा आमच्या तिघांचा एक ही हमारी एक मिलीजुली साजिश आहे. बिकॉज काय आहे ना, मागच्या कित्येक वर्ष आम्ही त्या फेज मार खाण्यापासनं ओरडा खाण्यापर्यंत आणि तिथून लेक्चर ऐकण्यापर्यंत तिथपर्यंत आम्ही पोचलेलो. तर काय झालं ना, सो आपण सगळ्या लोकांना इथे बोलवायचं एक अजून एक अल्टरनेट कारण हे आहे. तर इतके वर्ष आम्हाला माहिती आहे, आम्ही ऐकतो तर आहोत, बट रिस्पॉन्ड करायला आम्हाला काही ह्यांच्या काही गोष्टी अशा माहिती नाही आहेत ज्यांना आम्ही यूज करू शकतो. तर काय होतं ना, दिस इज अ केस गोइंग ऑन अँड यू ऑल आर आय विटनेसेस टुडे. आणि तुमच्या सगळ्यांकडनं आम्ही एव्हिडन्स कलेक्ट करणार होता. काय ना की आय एम एक्सपेक्टिंग 40 तरी कॉलेज फ्रेंड्स आणि स्कूल फ्रेंड्स मिळून आहेत तिथे. तर 40 गोष्टी जरी मिळाल्या ना, आमची 4 वर्ष निघतील. सो आय एम होपिंग तुम्ही आज मला हेल्प कराल त्याच्यामध्ये, राईट. मी 1-on-1 सगळ्यांबरोबर करेन, यांच्यासमोर नाही. तर वन्स अगेन थँक्यू एव्हरीवन. आपण केक कटिंग सुरू करू अँड देन आय विल आस्क सचिन काका टू हँड ओव्हर. त्यांना मी हँड ओव्हर करतो आणि देन ही टेक ओव्हर टू फाईट देअर केस. तो पण आय विल बी हॅव्हिंग 1-on-1 each one every one of you, right? चालेल, चलो आबा. सचिन काउंट जाऊ पुढे. इकडे मी चढा दे आज खाऊन येतो, उद्यापासून साखर खाऊ नाही देणार आहे. तू बरोबर. वॉर्निंग नाही देते. JLC वाले जे माझ्या अर्ध्या आयुष्याचे सोबती आहेत, म्हणजे सगळ्या नाठाळपणाचे, त्यांचे पण सगळ्यांच्या काही ना काही भानगडी मला माहिती आहे. आणि मी त्यांच्यात सर्वात मोठा आहे, म्हणजे त्यांचे दिवस यायचेत अजून. 40 आहात ना, 40 माझे वकील आहेत, बाकीचे बघून घेतील पोरं.
वकिलांच्या तर्फे केस सुरू करतोय आपण. कृपया लॉ कॉलेजच्या सर्व मातब्बर एक्स स्टुडंट्सनी मित्रमैत्रिणींनी सहकार्य करावं या केसमध्ये मुलांसाठी. काका विटनेस प्रोटेक्शन देतोय आपण. जी मुलांतर्फे विटनेस प्रोटेक्शन दिलं जाईल, कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. ऑफकोर्स सर्केल रघुजीराजे आंग्रे, सर्केल कान्होजी आंग्रेंचे 90 वंशज, आज त्यांचा 50वा वाढदिवस आहे आणि ह्या निमित्ताने सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि नक्कीच आज जी काय आपण थोडीफार प्रमाणामध्ये त्यांच्या 50 वर्षांच्या आयुष्याबद्दलची मतं, माहिती, घटना त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर त्या सर्वांमध्ये थोडीशी मस्ती असेलच, थोडीशी मजा असेलच नक्कीच. पण एक नक्की पण आहे की या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्केल रघुजीराजे आंग्रे यांनी जे जे काही अनुभवले, जे जे काही कमवले, जे जे काही दिलंय समाजाला, त्याबद्दलच्या थोड्याफार गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. त्यातल्या काही गोष्टी खुद्द त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आणि काही गोष्टी आपल्या सर्वांमधनं आपण त्यांच्याबद्दलच्या व्यक्त कराल, ज्या फक्त तुम्हालाच माहिती असतील. तर अशा आपापल्या सर्वांच्या ओळखीतले रघुजीराजे आंग्रे आज आपण आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये एकमेकांशी शेअर करणार आहोत. आणि हीच मूळ संकल्पना होती या तिघाही मुलांची की त्यांच्या वडिलांची वेगवेगळी स्वरूपं, वेगवेगळी रूपं, वेगवेगळे संदर्भ त्यांच्यापर्यंत पोहोचावेत, जे ऑफकोर्स त्यांच्या केससाठी पण त्यांना कामाला येतील पुढे. तर आपण सुरू करूया थोडक्यातच. वकिलांच्या अनुषंगाने 6 विभागांमध्ये आजचे हे जे काही केस स्टडी आहे ती केली जाईल. एकामध्ये खुद्द त्यांचं ओरिजिन आणि आयडेंटिटी, एकामध्ये दुसरा क्रमांक आहे सर्केल कान्होजी आंग्रे आणि समुद्र, तिसरा त्यांचा आवडीचा विषय कोकण, चौथा घेरिया घराच्या ट्रेडिशन्स आणि रिच्युअल्स, 5वा कास फाउंडेशन त्यांची स्वतःची संस्था आणि इतर काही संस्था ज्या संस्थांवरती सर आहेत. आणि मग शेवटचा आहे पर्सनल रिफ्लेक्शन्स आणि रॅपिड फायर. या पर्सनल रिफ्लेक्शन्समध्ये आपण मुलांची केस बेखुबीने लढणार आहोत आणि त्या सेशनमध्ये सर्वात जास्त सहभाग तुमचा सगळ्यांचा असणार आहे, जे कॉलेजचे त्यांचे सहकारी आणि मित्र आहेत. आपण सुरू करूया. सर, सर्वप्रथम तुमच्या वाढदिवसानिमित्त पहिला प्रश्न, काय इमोशन आहे तुमची? स्वतःला भाग्यवान समजतो, कारण वंश अनेक असतात, वंशज अनेक असतात. तो वारसा ज्याला जपता येतो आणि जगता येतो तो भाग्यवान. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. दुसरा डायरेक्ट प्रश्न लहानपणीबद्दलचा. अशी कुठली घटना होती किंवा कुठलं वस्तू होती किंवा कुठलं काही संदर्भ होता ज्या वेळेला तुम्हाला सर्वप्रथम पूर्ण जाणीव झाली की मी सर्केल कान्होजी आंग्रेंच्या घराण्याचा वंशज आहे? जनरली काही कार्यक्रम असला, उद्घाटन असलं किंवा काही पब्लिक लाईफमध्ये प्रोग्राम्स असतात, त्या उद्घाटनासाठी किंवा कुठल्याही स्टेज अपिअरन्ससाठी जनरली एक सेलिब्रिटी बोलावला जातो. माझ्या अतिशय कमी वयात, म्हणजे वयाच्या 11व्या-12व्या वर्षी जयगड जवळ आता जिथे सांडे लागवडला, ज्या ठिकाणी आंग्रे कोर्ट उभं आहे, त्याच्याच जवळ खंडाळ्याला ही जेटी बनली आणि त्या गावाचे लोक अलिबागपर्यंत शोधत आले होते की आंग्र्यांचे सध्याचे जे वंशज आहेत त्यांच्याच हातून तिथे त्या जेटीचं उद्घाटन होईल. कारण ती जेटी ही शिवाजी महाराजांनी जे आरमाराची स्थापना केली त्यानंतर जयगड फोर्टमध्ये जिथे आरमार उभं राहायचं आणि ड्राय डॉक होती त्या भागाच्या जवळ बनलेली जेटी होती. So they didn't want another person, another celebrity, another politician, but आंग्रे. त्या दिवशी जाणीव झाली की मान हा त्या घराण्याचा आहे आणि काहीतरी जबाबदारी आहे. म्हणून वयाच्या 10व्या-11व्या वर्षी तिथे उद्घाटनाला गेलो होतो. भरपूर मोठा मॉब होता आणि तिथे एक लहान मुलाला तो सन्मान मिळाला.
त्या दिवशी त्या सन्मानाबरोबर अभिमान पण होता आणि जबाबदारीची जाणीव त्या दिवशीपासून निर्माण झाली. जी एक मिनिट, त्याच्यावर आज नाही आहे. दिवंगत छत्रपती शिवाजीराजे भोसले जी ते आणि मी दोघं त्या कार्यक्रमासाठी होतो. म्हणजे वयाचा पुष्कळ अंतर होतं. जी आम्ही दोघं होतो त्या. वाव. शाळेचे मित्र कोणी आहेत का त्यांच्या संदर्भाच्या हिशोबाने? कधी ओरडा पडला हे करू नकोस, आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याला वाचायचं, आपल्याला जपायचं, असलं हे वागणं आपल्या सोबत नाही, अशी कुठली मस्ती धपाटा पडण्यासारखी केलेली आहे का शाळेत? मला वाटतं असं न झाल्याचा दिवस आठवत नाही. शाळेतले कोण आहेत? शाळेतले कोण आहेत लहानपणचे? हे काय लपतायत ते? मुलांनी सांगितलेलं आहे तुम्हाला विटनेस प्रोटेक्शन मिळेल. उद्याच्या ओपीडी शाळेमध्ये आणि घरामध्ये सेम रघुजीराजे आंग्रे होते का वेगवेगळे होते? सर्वप्रथम रघुजीराजेंना 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेली 35-36 वर्ष आम्ही एकत्र आहोत, 40 वर्ष ओळखतो एकमेकांना, पण कधी हा काळ गेला माहिती नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो की एका माणसामध्ये वेगवेगळी किती रूपं असू शकतात, तर त्याचं उदाहरण हा आहे. आम्ही मित्रमंडळींमध्ये, शाळेतले, कॉलेजमध्ये जी मस्ती होती ती मस्ती, आणि जेव्हापासून जसं म्हणतात ते राज्यपद मिळालं, राजा जसा बदलतो, तसं जेव्हापासून त्यांना राज्यपद मिळालं तेव्हापासूनचा रघुजी, ही पूर्ण वेगळ्या दोन गोष्टी आहेत. आणि बऱ्याच वेळा आम्ही कन्फ्युज होतो की अरे आपल्याबरोबर मस्ती करणारा किंवा खूप खोड्या करणारा हा माणूस जेव्हा बाहेरच्या सामाजिक जगात जातो तेव्हा आम्हाला पण खूप चांगला मोठा माणूस दिसतोय. पूर्णपणे दोन वेगळ्या शॅडोज आहेत त्याच्या. एक खूप मस्तीखोर, खूप खेळकर, खूप आजही आम्ही भेटलो कधी तर जसे शाळेमध्ये होतो किंवा जसे कॉलेजमध्ये भेटतो तशाच वातावरणात भेटतो. पण तो रघुजी जेव्हा कुठे काही कार्यक्रमामध्ये जातो किंवा मुख्यमंत्र्यांबरोबर असतो, कुणा मंत्र्यांबरोबर असतो, त्याच्याचं वागणं एवढं पॉलिश असतं की आम्हालाही प्रश्न पडतो. तिथे इतिहास होता आहे. त्या लोकांचं माझ्याबद्दलचं मत आहे की मी हस्तिदंत आहे, दाखवायची राहत वेगळे. ती तिची टर्मिनॉलॉजी आणि निशूची. पर्सनल लेवलला मोठं असताना प्रोफेशनल तुम्ही एक बिझनेसमॅन आहात, पण तुम्ही लिखित स्वरूपामध्ये तुमचं छापून आलेलं आहे की युअर मोरल ड्युटी इज सर्व्हिस टू द हाऊस ऑफ आंग्रे अँड टू कोकण. तुम्ही खूप वाचता, तुम्ही खूप लिहिता, तुम्ही प्रचंड प्रवास करता, अभ्यासही तुम्ही खूप डीपली करता. तुमचे काही रिसर्च पेपर जी बहुतेक अकॅडमिक्समध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये हुशार असलेली मुलं नसतातच आणि रिसर्च पेपर्सचे रिसर्चर्स शक्यतो बॅक बेंचर्स असतात. मला सांगा की ह्या अर्निंग आणि लर्निंगच्या प्रवासामध्ये तुम्ही कसा समतोल आखता? फॉर्च्युनेटली ईश्वराच्या कृपेने अर्निंग्स पुरेसे असल्यामुळे लर्निंग करायला भरपूर वेळ मिळतो. आणखी संधी चांगल्या मिळत गेल्या. गेल्या 15-1 वर्षात संधी चांगल्या मिळत गेल्या. अनेक उत्तम प्लॅटफॉर्म्सवर काम करायला मिळालं आणि अनेक ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभले. त्यामुळे तो एक वेगळा सुखद अनुभव होता. एक अतिशय महत्त्वाचा विषय, तुमच्या ज्या घराण्याच्या फॅमिली आर्काइव्ज आहेत ज्या आम्ही बघितल्या आहेत त्यात अशी काही पत्र आहेत जी तुमच्या घराण्यातल्या स्त्रियांनी राजेरजवाड्यांना अधिकाऱ्यांना पाठवली. हे वेगळंच आर्काइव्हचं स्वरूप मी पाहिलेलं आहे माझ्या आयुष्यामधलं. त्या स्त्रियांच्या ज्या काही पत्रव्यवहार आहेत त्या अनुषंगाने तुम्ही त्या स्त्रियांची ऑथॉरिटी आणि ती डिप्लोमॅसी त्या एवढ्या काळापासून तुमच्या घराण्यामध्ये आहे याबद्दल थोडंसं सांगा. हा प्रश्न किंवा ह्याचं उत्तर ह्या प्रांगणात बसलेल्या प्रत्येकाला भावेल असं मला वाटतं की आजकाल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषणामध्ये बोललं जातं वुमन एम्पॉवरमेंट किंवा महिला सक्षमीकरण ही टर्मिनॉलॉजी वापरली जाते. सर्वप्रथम त्या शब्दालाच माझा आक्षेप आहे.
युरोपनी असं म्हटलं, अमेरिकेने म्हटलं तर चालू शकतं, हिंदुस्थान ज्याला ज्ञात इतिहास 5000 वर्षाचा आहे, तिथे प्रत्येकाची ओळख ही आपल्या आईच्या नावावरून आहे. इथे कौंतेय होता, इथे राधेय होता, इथे देवकीनंदन श्रीकृष्ण होता. आणि त्यावेळेला वुमन एम्पॉवरमेंट किंवा महिला सक्षमीकरण हा विषय फारसा प्रस्तुत नाही. 300 वर्षापूर्वी आंग्रे घराण्यातल्या महिला सुद्धा ज्या होत्या त्यांनी हा वारसा अतिशय उत्तम जपलेला आहे. म्हणजे कान्होजी आंग्र्यांचे आध्यात्मिक गुरु आणि बरोबरी फायनान्सर, दोन गोष्टी आहेत ना, आध्यात्मिक गुरु सुद्धा आहे, फायनान्सर सुद्धा आहे. ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर त्यांनी कान्होजी आंग्र्यांना काही कर्ज दिलं होतं. आणखी कान्होजी आंग्र्यांना त्यांच्या जीवनकाळात ते कर्ज फेडता आलं नाही. ते कर्ज असतानाच ते वाढले. तर ब्रह्मेंद्र स्वामींनी तगादा लावला की हे पैसे मला मिळाले पाहिजे, नाहीतर तुम्हाला दिवंगत आत्म्याला शांती लाभणार नाही. त्यावेळेला कान्होजी आंग्र्यांच्या पत्नीने जे पत्र लिहिलं आहे ते आर्काइव्हमध्ये अवेलेबल आहे. मथुराबाई आंग्रेंनी पत्र लिहिलं आहे की साधूला लोभ नसावा, वैराग्याचं प्रतीक हे साधुत्व आहे. आणि कांचनाचा मोह आपण ठेवता. स्वामींनी जे धन वापरले ते राज्य राखणे कामी आणि धर्म वाढवणे कामी. आणि ते गेल्यावर तुमचं कर्ज तर आम्ही फेडणारच आहोत, पण त्या कर्जाची आकांक्षा तुम्ही ठेवताय तर तुमचा पुण्यसंचय कमी होत आहे, तुमच्या साधूपणाला वाटता लागतोय. गुरु महाराज जरा सुधरा. एवढी डिप्लोमसी आजपासून 300 वर्षापूर्वी एका महिलेने दाखवणं ही त्यांच्या मनातली वैचारिक उंची दर्शवते. मला तेच म्हणायचंय की महिला ही स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या पुढच्या पिढ्यांना घडवणारी असते. त्यामुळे तो एम्पॉवरमेंटचा विषय नाही, शी इज ऑलरेडी एम्पॉवर्ड. आता कान्होजी आंग्रे जर खुद्द आजच्या इंडियन नेव्हीच्या बेसवरती आले तर अशा कुठल्या गोष्टी आहेत, व्हॅल्यूज आहेत ज्या इन्स्टंटली त्यांना वाटतील की त्या त्यांच्या स्वतःच्या आहेत, आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांचा त्यांना धक्का बसेल असं तुम्हाला वाटतं? नेशन फर्स्ट, कान्होजी आंग्र्यांपासून इंडियन नेव्ही पर्यंत दोनच शब्द. आणखी धक्का बसेल तर नवी मुंबईला जाऊन बघा, त्याचे डोंगर पण गायब आहेत, दर्या पण गायब आहेत, टोपोग्राफी चेंज झाली आहे. तसं नक्कीच धक्का बसेल. बहिर्जी सुद्धा हरवतील. आता थोडंसं कोकणाच्या दिशेने येऊया. सुरुवात अलिबागपासूनच. तुमचा आवडता अलिबाग. तुम्ही मागे म्हणाला होतात की देर इज मोर टू अलिबाग दॅन बियर अँड फिश थाली. जर तुम्हाला अलिबागचं इंट्रोडक्शन आजच्या मुंबई पुण्यातल्या अशा मुलांना द्यायचं आहे जे अलिबागकडे विकेंडचं पार्टीज प्लेस म्हणून बघतात, तर तुम्ही काय बोला? Alibag, I always say, it's more than just a bottle of beer and a fish थाली. आजपर्यंत मत होतं की गोमटेश्वराचा जो शिलालेख आहे, चामुंडराये करवेले गंगाधर सुतारे करवेले, हा मराठी भाषेतला आद्य शिलालेख समजला जात होता. आणि आमच्या अलिबागच्या अक्षीचा जो शिलालेख आहे त्याचा सिद्ध झालेला आहे की मराठी भाषेतला पहिला शिलालेख आहे. तर अलिबाग इज जस्ट नॉट अ बियर कॅन अँड अ फिश थाली, इट्स मच मोर दॅन दॅट. आपण ज्या परिसरात आहोत, या माझ्या घराच्या परिसरात पक्ष्यांच्या 37 प्रजाती आहेत. ग्रेट ब्रिटनमध्ये पक्ष्यांच्या 52 प्रजाती आहेत. आणखी आमच्या अलिबाग तालुक्यात पक्ष्यांच्या 68 जाती आहेत. म्हणजे विचार करा आमची बायोडायव्हर्सिटी किती चांगली आहे. त्याचं त्या पद्धतीने प्रेझेंटेशन होत नाही, ही खंत आहे. जर एक किल्ला कोकणच्या 600 किलोमीटरच्या किनारपट्टीवरचा तुम्हाला निवडायला सांगितला की भारतातल्या प्रत्येकाने तो किल्ला आवर्जून बघितलाच पाहिजे, तर तो नो डाऊट विजयदुर्ग. का? नो सेकंड थॉट. का? आपल्याला देशासाठी काय करता येतं
हे बघायचं तर विजयदुर्गला जावं आणि देशासाठी काय नको करायला पाहिजे होतं किंवा देश हे कशात नव्हतं हे अनुभवायचं असेल तर विजयदुर्गला जायला हवं. सगळ्यांना सांगायला आवडेल मला की विजयदुर्ग ही ती जागा आहे 15 ऑगस्ट 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकतो लाल किल्ल्यासमोर. प्रोटोकॉल वाईज सर्वात मोठा तिरंगा आहे. त्याच्या खालोखाल जे तिरंगे आहेत त्यांच्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी येते, मंत्रालय येतात. विजयदुर्ग हा एकमेव किल्ला आहे अख्ख्या भारतात ज्या किल्ल्यावरती त्या प्रोटोकॉलचा तिरंगा फडकतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. क्लायमेट, कोकणाचं क्लायमेट, सी लेवल रायझेस, इरोजन्स, अनप्लॅन्ड कन्स्ट्रक्शन्स, गार्डियन्स असण्याचा तुमचा संदर्भ वडिलोपार्जित आहे. तुम्हाला हा जो काही इम्पॅक्ट झालेला आहे क्लायमेटचा, निसर्गाचा, डेव्हलपमेंटचा कोकणाच्या किनारपट्टीवरती, त्याच्यातनं नॅचरल आणि मॅनमेड हेरिटेज जे जे काही नष्ट होत आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करत आहात का? रेस्टोरेशनची बरीच कामं आहेत. आधी असेल विजयदुर्ग काही प्रोजेक्ट्स आहेत. आपल्याला सर्वांना कोकण म्हटलं की आंबा फणस, कोकणचा माणूस किंवा किल्ले, पण त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 वर्षाचा इतिहास असलेले कातळावरचे सडे जे रत्नागिरीच्या जवळ आहेत ते आहेत. त्याच्या रिस्टोरेशनची आवश्यकता आहे, पण त्याच्यात पण काम करतोय. तसे अनेक विषय आहेत. लोकांपर्यंत ते प्रेझेंट होण्याची आवश्यकता आहे, मांडले जाण्याची आवश्यकता आहे. आणखी शेकडो जण त्याच्यात काम करत आहेत आणि प्रत्येक जण आपला खालीचा वाटा उचलतोय. आणि एक अतिशय चांगली बाजू आहे की टुरिझमच्या निमित्ताने जसं फुटफॉल वाढतोय तसं इथलं रेव्हेन्यू जनरेशन पण वाढतंय. आणि त्या रेव्हेन्यू जनरेशनमुळे आजची तरुणाई इंटरनेटच्या युगात गावाकडे परत जाते. म्हणजे जी 40 वर्षापूर्वी मुंबईला मिल कामगारांसाठी स्थिरावलेली मंडळी होती त्यांची तिसरी पिढी आता परत कोकणात जाते आणि ती टुरिझममध्ये कार्यशील झाली आहे. तो अतिशय चालू त्यात ती मला पॉझिटिव्हिटी बघावीशी वाटते, मांडावीशी वाटते. तुम्ही एका लेखामध्ये लिहिलं होतं, लोकमतमध्ये आला होता तो आर्टिकल, की व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या जगामध्ये आमच्या घरामध्ये ज्या प्रकारचे समारंभ होतात त्यात सगळे एकत्र जमतात. अनेक वेळेला आमच्या घरामध्ये व्हॉट्सअप आणि ट्विटरपेक्षा आम्ही समोरासमोर एकमेकांशी भेटतो. या ज्या कार्यक्रम होतात जसे विजयादशमी आहे, हे जे काही रिच्युअल्स आहेत आंध्रे घराण्याचे, तर त्यांच्याविषयी जे यंग जनरेशन आहे तर त्यांना काय फील होतं तुम्हाला वाटतं, की ते कनेक्टेड फील करतात का त्यांच्यासाठी हा नॉस्टॅल्जिया आहे? आय एम प्राऊड. आज त्या निमित्ताने इतिहासाकडे जेव्हा लोक वळतात, वर्तमानाकडे जेव्हा लोक वळतात, तेव्हा ते आपल्या रूट्सना धरून आहेत हे पाहून फार आनंद होतो. कारण हे सगळं जरी असलं तरी गेल्या 3 वर्षातलं 4 वर्षातलं आपण व्हॉट्सअप बघितलं, ट्विटर बघितलं किंवा अनेक सोशल मीडिया हँडल्स बघितले तर झालेली स्थित्यंतर पहा. म्हणजे ह्या वर्षीचं मी माफ केलं स्थित्यंतर आहे. गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये महाकूंभला मी जाऊन आलो होतो आणि त्यानंतर मॉल्समध्ये जानेवारीमध्ये डिसेंबर एंडला ज्या काही थीम्स होत्या किंवा त्यानंतर फेब्रुवारीमधल्या सुद्धा थीम्स त्या पूर्ण बदललेल्या होत्या. राम मंदिर झाल्यानंतरचे जे दिवस होते तो नॉस्टॅल्जिया नव्हता, ते वैचारिक जागरण झालेलं होतं, वैचारिक संदर्भांचं स्पष्टीकरण झालेलं होतं. आणि मला अभिमान आहे की आमची तरुण पिढी आता जागृत होते. असं आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 3 गटांना विभागून आहे. एक स्वतः सर्किल तुम्ही, एक कॉलेजची गँग आणि एक स्कूलची गँग. मी याच्यात मुद्दामून नातलगांना आणत नाहीये. घेरियाला तुम्ही सर्वांनी अनेक वेळेला भेट दिली असेल, तुम्ही तर राहताच. पहिले तुम्ही सांगा, घेरियामधल्या अशा कुठल्याही 3 वस्तू ज्या तुम्हाला निवडायला दिल्या आणि सांगितलं एक छोटेखानी म्युझियम तयार करायचं, तर त्या कुठल्या 3 वस्तू तुम्ही निवडा? कान्होजी आंग्रेंची तलवार, महाराष्ट्रातलं रेअरेस्ट असणारं वेदर जे ज्यांना आरवारीच्या बाबतीत काही माहिती आहे, गुर्स, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पणजोबांच्या मुग्धल.
कॉलेजची गँग कोण उत्तर देणार? कुठल्याही 3 वस्तू तुम्हाला घेरियामधनं निवडायच्या आहेत, तर तुम्ही आत्तापर्यंत अनुभवलेल्या घेरियामधनं कुठल्या 3 वस्तू घ्या? कॉलेजची गँग. ऑसम. 3 वस्तू जर निवडायच्या असतील तर पहिले रघुजी आंग्रे, दुसरे भैरवी आंग्रे आणि तिसरी मुलं. शाळा शाळा शाळा. म्युझियम मध्ये ठेवण्यासाठी घेरियामधल्या कुठल्याही 3 वस्तू तुम्हाला द्यायला उचला आणि म्युझियममध्ये ठेवा. म्युझियम मध्ये ठेवायला तर तलवार आहे कान्होजी आंग्रेंची. नंतर त्यांच्या इथे होणारे जे सण आहेत सगळे, म्हणजे दीपोत्सव असेल, दिवाळी असेल किंवा गौरीचा सण असेल, नवरात्र असेल, तर ते सगळं खूप बघण्यासारखं असतं आणि त्याचं म्युझियम व्हावं किंवा ते लोकांच्यापर्यंत पोहोचावं. जसं तुम्ही म्हणाल की सण साजरे होतात. आजकाल काय झालंय, प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे प्रत्येक उत्सव, लग्न हाही एक फॅशन शो सारखी परिस्थिती झालेली आहे. आज तुम्ही बघत असाल तर हा वाढदिवस आहे, त्याच्या अगदी निवडक जी जवळची लोक आहेत, जर रघुजी आंग्रेंनी नुसते त्यांचे स्नेही असं जर हे केलं तर किमान 3-4 हजार लोक येतील. ओळखीचे म्हटलं तर एक लक्ष भोजन नक्की झालं असतं इथे, पण खूप निवडक खूप जवळच्या लोकांना त्यांनी इथे बोलवलंय आणि वेगवेगळ्या कॅटेगरी. तुम्ही मुलांची पण आमच्या ह्या कार्यक्रमाची जर चर्चा झाली तर स्वरूप कसं असावं, तर त्यांचे बालपणचे मित्र, कॉलेजमधले मित्र, नंतर त्यांच्या आता ज्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये जी कामं करतायत तर त्या दृष्टीने आहे. तर हे पुन्हा आपण मुद्द्यावर येऊया की जे सण आहेत किंवा लग्न समारंभ आहेत ते फॅशन शो सारखे झालेले आहेत, मिरवण्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यातला जो ॲक्च्युअली असलेले संस्कार आहेत, कधी 16 संस्कार सांगितले, त्याचा जो गाभा आहे तो कुठेतरी हरवत चाललेला आहे आजच्या जगामध्ये. पैसा खूप आला पण माणुसकी कमी झाली, नाती कमी झाली, मित्रमंडळी व्हॉट्सअप फ्रेंड झाले, पण प्रत्यक्ष ते स्नेह असतो तो स्नेह कमी होत चालला. तर संक्रांत येते, जसं तिळगुळ आपण वाटतो, ते स्नेह आहे, तो स्नेह हे आंग्रे परिवारातला आहे. हा प्रत्येकाने आपल्या हृदयात जपलेला आहे, म्हणूनच त्या प्रेमाने सगळे लोक इथे आले आहेत. धन्यवाद. सर, गाज फाउंडेशन बद्दल काय सांगाल? गाज फाउंडेशन का सुरू केले तुम्ही? गाज सुरू करण्याचा उद्देश 7,500 किलोमीटरची किनारपट्टी असलेला आपला भारत भाग, 720 किलोमीटरचा कोकण, आणि त्यातनं डिफेन्समध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण 3% आत ते बदलायचं आहे. आणि अपॉर्च्युनिटीज इन डिफेन्स हे मुलांना इंट्रोड्यूस व्हावं, तेवढ्याकरता गाज सुरू केला. इंडियन नेव्ही, भारतीय नौसेना, तुम्ही अतिशय एका छान भूमिकेत आहात. तुम्ही ग्रेटेस्ट मराठा ॲडमिरलचे वंशज पण आहात आणि आज तुम्ही मॉडर्न इंडियन नेव्ही बरोबर पण काम करता. तुमच्या इंडियन नेव्ही बरोबरचे जे एनडीओर्स आहेत त्याच्याबद्दल थोडं मला सांगा की कधीपासून हे सुरू झालं नातं आणि काय कुठपर्यंत पोहोचले आज? साधारण 12-13 वर्षांपासून इंडियन नेव्ही बरोबर इंटरॅक्शन आहे. अनफॉर्च्युनेटली हेरिटेज मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी संबंध आहेत. तर तुम्ही बघताय तुमच्या गॅलरीकरता सुद्धा मी ॲडवायझर होतो किंवा लोकलच्या म्युझियमसाठी सुद्धा ॲडवायझर आहे. तसा संबंध आला. गुजरातच्या राष्ट्रीय सामुद्रिक संग्रहालयाबद्दलचा अनुभव सांगाल, कसा चालू आहे प्रकल्प, कधी लोकांना बघायला मिळतो प्रकल्प? 500 एकरामध्ये उभा राहत असलेला मोदीजींचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यात इसवी पूर्व 2500 ते 2026 पर्यंत 27 पर्यंत त्या दिवशीपर्यंतचा सगळा सामुद्रिक इतिहास ते मांडला जायचा आहे. आणि मी अभिमानाने सांगतो, किंवा अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की त्यातली मराठा गॅलरी जी संपूर्ण आहे ती मी एस्टॅब्लिश करतो आहे. जर तुम्हाला पंतप्रधानांबरोबर 10 मिनिटं दिली, 10 मिनिटं मुश्किल आहेत, मान्य मला, तुम्हाला पॉलिसी आहे, पण समजा 10 मिनिटं तुम्हाला पंतप्रधानांबरोबर दिली तर मॅरिटाईम हेरिटेज या विषयाबद्दल कुठच्या डिसिजन्स तुम्ही त्यांच्याकडनं मागण्या मान्य करून घ्या 10 मिनिटात? होरा अतुलजी
फार ईस्टच्या टाईज अँड ट्रेड रूट्स त्या संदर्भात काम करू शकेल. ती मांडणी करू शकेल. अतुलजी, आय होप मी प्रश्न विचारला तो योग्य होता. मी अतुलजींना सांगेन की थोडं त्यांनी रघुजीराजे आंग्रेंबरोबर त्यांचे जे काही क्षण झाले त्याबद्दल थोडंसं बोलावं. सर्वप्रथम शुभेच्छा जन्मदिनाच्या. माझा त्यांचा संपर्क 2011 साली मला वाटते आपण पहिल्यांदा बोललो आणि त्याचा उल्लेख रघुजींनी आपल्या सुरुवातीच्या बोलण्यात केला. खंडाळा आणि त्याच्या बाजूला सांडेल अवगणचं त्या बंदराचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि ज्यावेळेला ते बंदर सुरू करायचं अशा स्टेजला आम्ही पोहोचलो त्यावेळेला आमच्या सर्वांच्या टीमच्या निर्णयामध्ये एकच नाव आलं की या बंदराला नाव आंग्रेंचंच गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जगाच्या नकाशावरती आंग्रे नावाचं एक बंदर असलं पाहिजे असा आमचा निर्णय झाल्यानंतर आम्ही रघुजींना विचारलं आणि मला वाटते त्याच फोनवरती त्यांनी होकार दिला. तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती विशेष करून मॅरीटाईम सेक्टरमध्ये त्याचं ते हेरिटेज असेल किंवा त्याच्यातला त्यांनी आता उल्लेख केला की खरं तर म्हणजे हा विषय खूप मोठा आहे आणि रघुजी यातले एका अर्थाने तज्ज्ञ आहेत. परंतु मला असं वाटतं की एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आपल्या देशाचा जो भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशापेक्षा डबल साईजचा आपला समुद्र आहे आणि जगातला एकमेव देश की ज्याच्या नावाने एक समुद्र आहे इंडियन ओशन आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन नावाचा एक युनायटेड नेशन्सनी मान्य केलेला एक मला असं म्हणता येईल की एक संकल्पना आहे आणि ती देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून 200 नॉटिकल माइल्स पर्यंत आपली एका अर्थाने ही सगळी मालमत्ता असते आणि आपल्या देशा एवढी एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन कुठल्याच जगातल्या देशाला नाही आहे. तर इट इज हाय टाईम की आपण म्हणजे इंडियन नेव्ही तर आता त्याच्यासाठी प्रयत्न करते आहे की भारताचा नकाशा आपण हा खालून वर बघितला पाहिजे. स्वामीजींनी जसा त्या कन्याकुमारीच्या खडकावरून बघितला वरपासून हिमालयापासून खाली न बघता काय म्हणता येईल की इंडियन ओशन पासून हिमालयापर्यंत आपण नकाशा बघण्याची सवय लावली पाहिजे. त्याच्यातून लक्षात येईल की आपल्याकडे किती मोठं एका अर्थाने साम्राज्य आहे. मला असं वाटतं की गाज फाउंडेशन जे करत आहे त्याचं पुढे जाऊन शेवट आपल्याला बघायला मिळेल की देशाच्या एकूणच समुद्र किनाऱ्यावरती आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये आपली मोठी मोठी साम्राज्य स्थळं ही उभी राहतील आणि मला असं वाटतं की तेच खऱ्या अर्थाने आंग्रेंना एक मोठं आपलं कॉन्ट्रीब्युशन राहील. In terms of how urgently you look towards your health and your family time, apart from projects बाजूला 50 वर्ष झाल्यावरती तब्येतीकडे कशा नजरेने बघता या प्रश्नामध्ये कुठेतरी मॅडमचा हात आहे. पर्सनली हा प्रश्न व्यायामाशी निगडीत केला गेलेला आहे. व्यायाम सुरू करणार आहात का? मॅडमचा हात आहे आणि अख्खा आर्यमान आहे. बघू. उत्तर आलेलं नाहीये. बोला असं सगळेच म्हणतात उद्यापासून सुरू. न्यू इयर रेझोल्युशन. एक रॅपिड फायर आता सुरुवात करूया. एक कोकणातला किल्ला ज्याला जाण्यापासून तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. विजय, चहा का कॉफी? चहा. घेरियाच्या कॅम्पस मधला सर्वात आवडता स्पॉट कुठला? ते गझीबो. समाजापासून लपून हवं तसं वागायला आणि वाटेल तसं वागायला मित्रांबरोबर जाण्याचा आवडता स्पॉट कुठला? गेल्या काही वर्षात तो नाही मिळालेला. सौजन्य आणि मी लडाखला गेलो होतो. मला असं वाटलं होतं की तिथे कोणी ओळखणार नाही. ज्या मिनिटाला बाराक लावा काढला एकदा येऊन पाया पडला. असं कुठलं मेरिटाईम हिस्ट्री किंवा मराठ्यांच्या इतिहासावरचं पुस्तक जे तुम्हाला वाटतं की सगळ्या भारतीयांनी वाचलंच पाहिजे?
CN Western Forts of Marathas by General Naravane. बाईक का घोडा? बाईक. घोडा घेतल्यानंतर लक्षात येईल बाईक सोपी आहे. जर तुम्हाला सरखेल कान्होजी आंग्रेंना आज बाईक राईडवरती घेऊन जायचंय तर भारतातल्या कुठल्या कोस्टल रोडवरती फिरवा? ईस्टर्न कोस्ट. त्यांना सांगेन की हे जिंकायचं शिल्लक आहे. क्या बात है. कलकत्त्याला गेलो असतो तर इकडं झालेच नसते. एक असा प्रश्न जो तुम्हाला लोकांनी कधीच विचारू नये असं वाटतं. जाऊ दे सोडा. ओके, कॉलेजची गँग कुठे आहे? खाण्याचं सर्वांसमक्ष त्यांनी असं काय आहे जे तुमच्यापासून कधीच शेअर नाही केलं जे तुम्हाला वाटतं की त्यांनी शेअर करायला पाहिजे? ऑलमोस्ट सब तो शेयर की ज़्यादा ही शेयर किया जो नहीं करना चाहिए था वो भी शेयर किया हुआ है. तो ऐसा कुछ बचा नहीं कि वो कुछ हम लोग के साथ शेयर नहीं करता है. लाइफ में कुछ हुआ नहीं हुआ कि इधर पहला शेयर आ जाता है. वहां से दाढ़ हम लोग को सुनाई देती है. ऐसी कोई बात नहीं. और हम लोग का प्रवक्ता अभी राहुल मुंदड़ा है आज के दिन. आगे की बात वो करेगा. अपने दोस्तों के बीवी लोग को भी शेयर किया हुआ है चीज, ऐसा बोलना. शेयर के आपने उनके जो दोस्त है उनकी बीवी लोग को भी सब शेयर किया है उसने. तो बाय द वे शी इज माय बेस्ट फ्रेंड. देखा ये सिद्धि 100 बार फोन उठाता हूँ तो 101 बार नहीं, 100 बार फोन लगाता हूँ तो 101 बार नहीं उठाता हूँ. तो रेबा को फोन करना पड़ता है. हाई कमांड को करता हूँ तो बराबर हो जाता है. राहुल बोलना कुछ तो. एवरीथिंग हैज बीन शेयर्ड विद अस. एक्चुअली सब लोग यहाँ पे जो है डरे हुए हैं बिकॉज द रीजन काफी दिनों से भी लोग देखे हम अगर कुछ भी बोले तो वो मजाक की तरफ चला जाएगा एंड रघु वो बुरा नहीं मानेगा, लेकिन उनका प्रवक्ता कोई भी इधर आजू बाजू में रहेंगे तो हमको बाहर नहीं जाने देंगे. और उसके रिलेटेड फिर बहुत मारामारी और हमको खाना पड़ेगा. इसके लिए पहले रघु इज अ वेरी गुड पर्सन. ही इज सो ब्यूटीफुल, सो चार्मिंग, वेल बिहेव. well behaved and क्वेश्चन hands off man. वेल बिहेव्ड. आर्यमान समजलं. 40 मधला एक बोललाय, 40 बोलले तर काय होईल. मैं अभी सिंपल सा एक ये बात बोलना चाहता हूँ. ये हम लोगों का एक ट्रिप था जहाँ पे माई सेल्फ, हमारे दोस्त डेंडीकर साहब, रघु और हमारे तीनों के बीच में आर्यमान, ये जो है हम 3 जन मिलके सर आइए. फ्रेंड का शादी के लिए गया था. दैट वाज एट जोधपुर. अब जोधपुर में शादी सब अटेंड करने के बाद जोधपुर फोर्ट देखने गया था. तो जोधपुर फोर्ट देखने गया तो माई सेल्फ इंडिकर और हमारे साथ तब आर्यमान वाज इन 3rd स्टैंडर्ड और समथिंग. तो फर्स्ट चाइल्ड ऑफ द ग्रुप. हाँ, फर्स्ट चाइल्ड ऑफ द ग्रुप. फर्स्ट स्टैंडर्ड व्हाटएवर इट इज. इट वाज अ स्मॉल ये. तो ये बोला काका काका कॅमल मध्ये बसायचं, कॅमल वरती बसायचं. मला ठीक आहे बेटो, आपली को क्या है, ते तुम्ही पण बसा. मला ठीक है कॅमल पे बैठेंगे, उसमें क्या है. तो जो जोधपुर फोर्ट है ना, वो जोधपुर फोर्ट एक बहुत बड़ा खाई के ऊपर है. ठीक है. तो पहला आर्यमान बेटा, उसके पहला मैं बीच में आर्यमान, लास्ट में तू था. एनीवेज, ये ऐसे सीक्वेंस में ये आगे बैठा, बीच में आर्यमान और पीछे मैं बैठा. अब बात ऐसा हो गया, दैट वाज द फर्स्ट टाइम हम लोग कैमल पे बैठ रहे थे. और जैसे ही कैमल उठा, हम लोग समझ लो, मेरे को लगा मैं खाई में गया. और मैं ऐसे अरे 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 करके ये हुआ, इसका तो आवाज ही नहीं निकला. और ये बच्चा पीछे, वाओ क्या जबरदस्त, once more. अरे क्या once more? कोई once more नहीं बोलता. नहीं अंकल वापिस से और एक बार पढ़. मैं बोला बच्चे नहीं, अब इससे ज्यादा नहीं. फिर एक ट्रिप करके आया,
हम लोग बोला अभी वो खाई के उधर नहीं उतरा ना, दूसरा पीछे किधर है उधर उतरा ना, उतर के बाहर आए और ऐसा जरा सांस लिया तो पीछे से पिताजी आए, बोलते हैं चलो कैमल राइड चलते हैं। तो वैसा हम लोग का बहुत अच्छा एक मेमोरीज है, which especially with Aryaman we had a very great experience at a very young age. Maybe he will also be remembering that. Yeah. That goes along to say कि one more thing to share. वही ट्रिप में हम लोग जोधपुर के साइड पे जा रहे थे, तो वहाँ पे रोटी, हम लोगों को रोटी चाहिए अभी जैसा बोलते हैं, तो हम लोग ने हमारा ऑर्डर दिया और बोला कि 4 रोटी देना। तो उसने बोला इधर सर रोटी नहीं मिलता है, इधर टुक्कड़ मिलता है। टुक्कड़? तो बोला हाँ इधर टुक्कड़ मिलता है। तो मैंने बोला ठीक है 4 टुक्कड़ दो। तो बोलता है सर 4 टुक्कड़ कैसा खाओगे? मैं बोला यार तू रोटी देता नहीं है, टुक्कड़ देता नहीं है, तो आखिर खाऊं तो खाऊं क्या? तो बोलता है सर 1 टुक्कड़ खाओ, 1 टुक्कड़ इतना बड़ा होता है, वो आपको काफी हो जाएगा। तो हम लोग तूने उसको बोला था तेरे को हमारी भूख बता तो 1 टुक्कड़ का 1 टुकड़ा ही हम लोग खा पाए। We were very good eaters, myself, डिंडीकर एंड रघु, हम 3 अगर किधर भी बैठे ना खाने के लिए तो सामने वाला जरा डर जाएगा, वैसा एक हम लोग का हो रहा था। अभी वो नहीं है, दैट्स अ डिफरेंट स्टोरी ऑल टुगेदर। तो वो टाइम पे वो टुक्कड़, वो आज भी वो याद है, वो टुक्कड़ इतना बड़ा टुक्कड़ लेके आया और एक जगह का ही सिर्फ एक ट्रायंगल ही हम लोग तीनों खा पाया। और ये बच्चा इतना हंस रहा था कि खाओ ना आप, 3+3 है ना, खाओ ना। अरे किधर खाएगा ये? So we had such great memories with him. And मैंने जैसा the best part was वो 3 टुक्कड़ लेके आया, उसने पूछा सर आपके बच्चे हुए का क्या करूं? ये मतलब बोलता है घर पे ले जाके गाँव को खिला। अब क्या करें? So anyways we had such great fun along with Raghu, and as I said before कि हम और भी ज़्यादा बोलेंगे, he will not mind, but इनके कार्यकर्ता को टेंशन हमें है क्योंकि वो हमको बाहर नहीं जाने देंगे। वो बोलेंगे कि आप तो बोले, अब बाहर उसका रिकर्पेशन भी सुनो समझो, और वो ये बॉडी अभी वो वेट नहीं सहन कर पाएगा। वही ट्रिप का एक किस्सा और। पहिला म्हणजे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा। 50 वर्षाचा झाला असं वाटत नाही, सगळे बहुतेक आपण व्हायला आलो, भाऊ घातलो, फार दुःख होतं याचं, पण ठीक आहे। नाही काही प्रॉब्लेम नाही, अजून 50 वर्ष सगळ्यांचं आपलं। त्याच जोधपूरच्या ट्रिपमध्ये परत येताना आम्हाला एक रस्त्यामध्ये नीलगाईंचा कळप दिसला। रघुने गाडी बाजूला घेतली, म्हणाला चला आपण नीलगाई एक तरी पकडण्याचा प्रयत्न करू। हा गाडी झोपलेला वाटतं तेव्हा, आणि आम्ही तिघं उतरलो तर नीलगाई कशाला पकडायची, काय पकडायचं काही माहित नाही, कारणही माहित नाही, पण आम्ही त्या गायींना चेस करायला लागलो। त्या पुढं आम्ही एकच होती, सुरुवातीला एकच होती, आणि आम्ही बरंच एक 5 मिनिटं तिला पकडण्याच्या नादात असं पकडू तसं पकडू प्लॅनिंग करून चांगलं आतमध्ये रानात शिकवून तिकडं खूप मोठा कळप होता, आणि अचानक त्यांचा रंग आम्हा तिघांना बघून बदलला, आणि त्यांनी जी आमची नंतर पाठ घेतली ते आम्हाला फक्त गाडी झाल्यावर घाम पुसतानाच कळलं। आणि सगळ्यात पहिला रघु होता, तो आम्हाला शिकारीचे किस्से सांगून मी असं केलंय तसं केलंय, आणि गाडीत आमच्या आधी तो होता। त्याच्या आधी आयुष्यात मी कोणी नीलगाई बघितलीच नव्हती, गावातली तरी बघितली होती की नाही माहिती नाही, सगळे मुंबईतले। आणि असे बरेच किस्से आहेत, पण ते सांगूच शकत नाही। हा एक मी सांगितला, त्यांना कामाला येईल कदाचित पुढं 4 वर्ष आमचा प्रयोग, पण असे अनेक आहेत, अनेकांबरोबर आहेत कॉलेजमध्ये असताना सुरुवातीपासून आहे, पण ते सगळं सांगणं इथे शेअर करणं योग्य ठरणार नाही, त्यामुळे मी एवढ्यावरच थांबतो। थँक्यू।
तुम्हाला सांगायचं सरांचा अनुभव तुमच्या. बघा आता सगळ्यात जास्त वेळ जो कोणी घेतला असेल आजचा आता तो माझ्या मित्रांनी घेतला. तो सगळी वकील आहे, एकही पुरावा दिलेला नाहीये. नमस्कार, रघुला खूप खूप शुभेच्छा. मी पेंट्स आहे आणि आपल्या आयुष्यातले पहिले सगळे जे प्रसंग असतात ते आपल्या कायम स्मरणात राहतात. आणि आमचा कॉलेजचा पहिला दिवस, मी पेंडला मराठी मीडियममधनं रघु अलिबागवरनं आणि भांबावलेल्या अवस्थेत आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला पहिल्या दिवशी पोचलो. काय करायचं समजत नव्हतं, अगदी सगळीकडे चक्रव्यूह आहे असं वाटत होतं. आणि मला आमची भेट झाली आणि जेव्हा ओळख झाली तेव्हा अलिबागचं कोणीतरी आपल्याला भेटलंय या गोष्टीचा इतका आनंद होता. आणि त्याच्यानंतर मग ओळख झाली. पण जेव्हा सुरुवातीला कळलं त्यावेळेला रघुजी आंग्रे अलिबाग एवढीच ओळख होती. पण नंतर पुढे जाऊन जेव्हा मला कळलं की माझ्याबरोबर माझ्या वर्गात माझा मित्र म्हणून सरखेल कान्होजी आंग्रेंचा वंशज मला लाभलाय, त्यावेळेला असं वाटलं की म्हणजे मी स्वतःला त्यावेळेला खूप भाग्यवान समजलो. कारण म्हणजे आपण सर्व महाराष्ट्राची लेकरं आहोत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की लगेच जय आपल्या तोंडात येतं. आणि त्यांच्या सहवासातलं त्यांच्या बरोबरचं कोणतरी कुठल्या तरी कारणाने आपल्या बरोबर जोडलं जातंय याच्यासारखा दुसरा अभिमानाचा क्षण आयुष्यात असू शकत नाही. आता आर्यमानला पुरावे गोळा करायचे, पण म्हणजे रघु त्यावेळेला डी रोडला राहायचा आणि माझं सी रोडला हॉस्टेल होतं. आणि कामानिमित्त त्याला बऱ्याचदा अलिबागला यावं लागायचं. पण आता माझा रघु मित्र आहे त्यामुळे आयमान त्याचा अटेंडन्स कोण लावायचा याचा पुरावा मी तुला अजिबात देणार नाही. आणि कॉलेज समजा अटेंड नाही केलं तरी नोट्सवरनं अभ्यास केला जातो. त्या नोट्स कोण द्यायचं याचा पण मी पुरावा तुला देणार नाही. तर त्याच्यामुळे आम्ही 5 वर्ष एकत्र होतो. आणि त्याच्यानंतर मग तो त्याच्या कार्यक्षेत्रात पुढे गेला. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात वकिली करायला लागलो. परंतु जरी थोडं क्षेत्र आमचं वेगळं असलं तरी आमचा कनेक्ट जो आहे तो कधीच वेगळा नाही झाला. म्हणजे सदैव आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो, एकमेकांच्या बरोबर राहिलो. आणि मला एक आठवण सांगावीशी वाटते की ज्या वेळेला हॉस्टेलला राहत होतो त्यावेळेला हॉस्टेलचं खाणं कसं असतं हे म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल. त्यावेळेला रघु रोडला घरी राहायचा आणि मी कधीतरी अभ्यासाला घरी गेल्यानंतर तो मला मस्तपैकी ऑमलेट ब्रेड करून द्यायचा. हाफ फ्राय ब्रेड हा आमचा तेव्हा खूप फेवरेट पदार्थ असायचा. आणि त्याच्यामुळे ती 5 वर्ष त्याच्यानंतरचं आमचं म्हणजे बऱ्याच वर्षांनी आमचं गेट टुगेदर रियुनियन सगळं होत राहिलं. पण असा मित्र मिळायला खूप भाग्य लागतं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला रघुसारखा एक मित्र झाला. थँक्यू व्हेरी मच. मित्रासाठी काहीतरी गायलं पाहिजे, आमची फरमाईश आहे. नंतर काय आहे ना, मी सगळ्यांकडनं एक्सपेक्ट केलेलं की काही ना काही ते कळेल मग. बट एक गोष्ट मला ठाऊक आहे की सगळ्यात लहानपणीचे जे मित्र आहेत ते सोनू काका तिकडे उभे आहेत. मी त्यांना आता मी तुमच्या काही 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या ऐकून आहे आणि मागच्या 10 वर्षापासून त्याच यूज करत आलेलो आहे. तुम्ही तर ते पण करायचं ना. असं करत मी तुमचा वापर फार केलेला आहे. तर आता मला अजून काही तुमच्याकडनं असं ऐकून घ्यायचंय जे पुढे मला काही वर्ष चालेल. सेन्सॉर करून सांगा. आमच्याकडे आहे लोक वकील फुटले नाही, डॉक्टर पण फुटत नाही. एकदा मी राघोबा मुलं असे बसलो होतो आणि मग एक आमच्या लहानपणीचे किस्से आणि नेमके मुलांच्या समोर. तर मुलांना अपेक्षाच नाही की आमचे आई वडील हे असेही होते. जेव्हापासून मुलं भेटतात तेव्हापासून त्यांचं असं तो किस्सा आहे ना तो मला सांग. तर फोनवर सुद्धा मला सांगण्यात आलं की तुम्ही यायचंय आणि तो किस्सा सांगतो. तो काय मी अजून 15 सांगतो, तुम्ही ऐकत बसा.
तर किस्सा मोटरसायकलचा मला मोटरसायकलचा खूप शौक आहे. पण माझे वडील ते एकदम अगेन्स्ट की नाही मोटरसायकल तुला मिळणार नाही. आणि साहेबांनी मोटरसायकल विकत घेतली बुलेट. आता घेतली ऑलरेडी, आता काय करायचं. माझ्या वडिलांनी त्याला एक गिफ्ट दिला, ते हेल्मेट. दादा काकांनी सांगितलं माझी मोटरसायकल कॉन्फिस्केट गेली, जोपर्यंत हेल्मेट नाही तोपर्यंत बाईक नाही. निर्लज्जपणाने त्यांना सांगितलं काका पैसे संपले. तेव्हा एखादी मोटरसायकल जप्त तुमच्या तो प्रदीपला पाठवलं आणि सांगितलं हेल्मेट आणून दे. काकांनी दिलेलं हेल्मेट. बरं, हेल्मेट घेतलं साहेबांनी, त्याच्यावर काय 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 डिझाईन्स बनवले आणि आतमध्ये तो डार्क फिल्म लावली की कोण रायडर आहे ते दिसायचंच नाही, चेहरा दिसायचा. आणि ह्याची बाईक ह्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे. मी कॉलेजला होतो नवी मुंबईला. तर माझ्या वडिलांना माहीत नसायचं. त्यांना वाटायचं की हा मुलगा सकाळी बसनी जातो, संध्याकाळी बसनी येतो. सकाळी मला 6:30ची बस असायची, तर मला कारनी ड्रॉप करायचे. बस स्टँड बाहेर उभी होती. त्या कंडक्टरनी त्या झाडं झुडपं अशी लावून ठेवली होती की आमची बस खराब झाली. आणि मी असं स्लोपवरनं येतोय. म्हणलं ही तर अलिबागची बस आहे, कारण की माणसं सगळी ओळखीचीच दिसत आहे. तर साहेब तिथे उभे आणि इतर पण बरेच ओळखीचे उभे. त्याच्या बाजूला आमचे सरांचं नाव सांगू, मिश्रा सर. मिश्रा सर. मिश्रा सर ऐकणार नाही, सॉरी म्हणून ठेवलं सरांना एवढे. मिश्रा सर तिथे उभे आणि सगळी लोक लिफ्ट मागतात. आता बस तर बंद पडले, काय जी मिळेल ती गाडी ज्याच्यामध्ये बसायचं आणि निघायचं. आता मिश्रा सर इथे, त्याच्या शेजारी हे दोघे जण, मिश्रा सर आणि राघोबा तिथे उभा. म्हटलं कोणाला तरी एकालाच लिफ्ट देऊ शकतो, कोणाला तरी एकालाच लिफ्ट देऊ. तर मी थांबलोच नाही, क्रॉस केलं आणि पुढे निघून कोपऱ्यावर थांबलो. आणि सगळे बघतात, हा पण बघतो अरे हे हेल्मेट ओळखीचं आहे माझ्या, हे जॅकेट माझ्या ओळखीचं आहे. गाडी पण माझीच आहे. मिश्रा सरांना सांगितलं यांनी, तर मी एक मिनिट कोण बाईकवाला आहे बघून येतो. पुढे आता बघून थेट टाकत आम्ही आली. असे काही किस्से आहेत. आता हे तर घेरिया घर, आम्ही असं एक एक विटापासून खड्ड्यापासून सगळं आम्ही बघितलेलं आहे. इथे सगळं जंगल होतं, ऍक्च्युली जंगल होतं. इकडे यायला लोक घाबरायचे, एवढं घनदाट जंगल. जंगल बोलू नका, बिबट्या एकच पेटतो. तर आमचं घर ह्या इथून मागच्या बाजूला लालबाग. आणि लहानपणी मी, माझी ताई, बरीच ब्राह्मणाळीतली सगळे मित्र, मला वाटतं धर्मेश, राजू वागळे, संजय आठवले, अभिजित गीते. तर म्हणजे इकडे माकडं आम्हीच होतो, वानर सेना इकडे आमची. तर इकडे आम्ही यायचो आंबे चोरायला, पेरू चोरायला. आता ह्या जागेचा मालक कोण? रघुजी आंबे. पण त्याला माहिती आहे, त्याला घेऊन आम्ही त्याच्याच वाडीत चोरीला. हा पण आमच्याबरोबर आंबे चोरायला. आणि त्यांचा एक वॉचमन होता, तो काय मामा म्हणून वॉचमन होता. तो मामा म्हणजे आम्हाला असं कुठे दिसला की तो आमच्या मागे यायचा छडी करून. आणि कितीतरी वेळा तो मामा ह्यालाच छडी मारली. मग नंतर हा बघितलं, अरे तुम्ही ते असे किस्से आमचे. एकदा साहेबांनी नवीन गाडी विकत घेतली, टेम्पो ट्रॅक्स. आणि मला म्हणाला की नवीन गाडी घेतली आहे, चल आपण चालू. म्हणलं ठीक आहे चल, तुला येते ना चालवं? हो येते. म्हणलं ठीक आहे. मी बाजूला बसला. फर्स्ट गिअर कुठे? म्हणलं असं क्लच दाबून हा असा टाकायचा. ओके, टाकला फर्स्ट गिअर. आणि ह्यांचं जो आंग्रेवाड्याचं जे जो घर आहे
तिथून तो मागून असा तो वळणदार त्या दत्त मंदिराच्या समोर ब्राह्मणाला रस्ता, तर तिकडनं ती टेम्पो ट्रॅक्स निघाली आमची. ती कधी या गटारात, कधी त्या गटारात, कधी या गटारात. मागून 1-2 गाडीवाले आले, एक ओळख गेला. हा तो त्याला लक्षात आलं अरे हे काहीतरी भयंकर प्रकार. तो थांबला, त्यांनी युटर्न मारला आणि साहेब निघून गेले. मग लक्षात आलं की तो पहिल्यांदा त्या दिवशी गाडीवर बसला. तर असे हे किस्से आहेत. सोनूचा माझा एक किस्सा आहे, जस्ट टू कन्क्लूड. हो, सोनू खूप छान गाणी गातो. आणि राघोबा मला म्हणणारा हाच एक आहे, आणि मी त्याला सोनू म्हणतो. काहीतरी लायन्स क्लबचा कार्यक्रम झाला होता. हे साहेब गिटार वाजवून गाणं गाऊन आलेले होते. तांबळी काका होते, आम्ही लोक समुद्रावर होतो किंवा बीचवर, आणि ते एक जज साहेब होते. खोलना आहे तो पुरीही खोलतो. जज साहेबांकडे एक अल्सेशन होतं, चॅम्पियन अल्सेशन, आणि ते समुद्रावर त्याला वॉक करायला न्यायचे. हातात एक छडी असायची. आमच्यासारखी मुलं दिसली की त्याची छडी आम्हाला छडी दाखवायची. कुत्र्याला कधी दाखवली नाही. काकडे साहेब वहिनी. आणि मला फार राग यायचा की कोणीतरी आपल्याला छडी दाखवतोय. मी लहान होतो. माझ्या वडिलांनी एक रॉटवायलर पाळलं होतं. कधी कधी ते वडिलांच्या बरोबर यायचं. रोमा. एक दिवशी काकडे साहेब ते छडी दाखवून गेले. ते अलिबाग मेन बीच कडे तुषारवरून पुढे गेले. सोनू आणि मी परत गेलो घरी पळत पळत. रोमाला घेऊन आलो. काकडे साहेब टप्प्यात आल्यावर दिली रोमा सोडून त्यांच्यावर. पुढच्या 2.5-3 मिनिट आम्ही फक्त सीन बघत होतो. ते अल्सेशन जीव खाऊन पळत होतं. रोमा त्याच्या मागे लागलेली होती. काकडे साहेब जीव वाचवायचा प्रयत्न करत होते. मिसेस काकडे खूप दूर कुठेतरी राहिल्या होत्या. त्याचे खरे भूकंपाचे धक्के आम्हाला यांच्या घरी पोचल्यावर कळले. शेपटी तोडली त्यांनी. रोमाने त्या अल्सेशनची शेपूट तोडली. काकडे साहेबांकडे आयुष्यभर चॅम्पियन अल्सेशन होती ना, अल्सेशन होती. चॅम्पियन अल्सेशन विदाउट टेल हे त्यांनी आयुष्यावर बघितलं. आणि काकडे साहेबांनी सोनूच्या वडिलांना म्हणजे तांबळीकाकांना फोन केला. तो तुमचा मुलगा होता त्याच्याबरोबर. कोणीतरी मोठा कुत्रा माझ्यावर सोडला. पण मी आज इथे कबूल करतो की जे काही धंदे मी केले, माझ्या 3 मुलांनी मिळून आयुष्यभर नाही करू शकत. मी 2-5 वर्षातच केलेले. तो तिकडे सिद्धी बसलेला आहे. सिद्धी तेरे को पपी चाहिए क्या? हाँ कितने का है? मतलब फ्री है, आजा. इथे आल्यावर नाही तर वाटवायला रे. अनेक किस्से म्हटलं तर रात्र कमी आहे. बात निकले की तो दूर चला जाए. Hello, good evening everyone. I'm Niharika Dafe. मी सौभाग्यवती भैरवी राजवंशी रघुजी Angre. Atyama and Mama as I formally address them. So, I consider myself as their second daughter or the 4th sibling to the family. Such is the bond that we share because I spent so many summers vacationing here at Alibag that it's like my second home, and it's all because of Atyama and Mama, the evergreen golden personality who turns 50 today. He's a very caring family man who does not even have even an ounce of ego despite his historic lineage. He's always full of joy, always full of emotions, full of rooted culture, and I really look forward to him. पण खरंच मामा आपलं एक प्रेमळ मन मिळावं आणि अगदी वडिलांसारखं जपणारं व्यक्तिमत्व मला लाभलं. ह्याच्याबद्दल मी खूप खूप देवाकडे थँक्यू बोलते. कारण तुमच्यासारख्या व्यक्ती मी आजच्यापर्यंत बघूनही मला माहिती नाही आहे. आणि आठवतं जेव्हा कोकणात फिरायला गेलो होतो, खूप मजा केली होती आम्ही आणि अतिशय अविस्मरणीय अशी ट्रिप होती. परतीचा प्रवास करत असताना आम्हाला निघायला खूप उशीर झाला होता, बट तरी एकदम व्यवस्थित गाडी चालवून घरी पोहोचवलं होतं. सो हॅट्स ऑफ टू युअर ड्रायव्हिंग स्किल्स. अँड दॅट्स इट. अशाच खूप साऱ्या ट्रिप्सवरती घेऊन जा आणि वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. आई तुळजाभवानीच्या प्रमाणे आपल्याला उदंड आयुष्य आणि आयुर्वेद लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. Happy 50th Mama. Age is just a number and you're aging like fine wine. Thank you.
and that calls for another session. Hello, now you. दुसरं कोणीच नाही जे उत्कंठतेने आणि प्रेमाने बोलू शकेल. त्यामुळे मी दोन्ही मुलांना बाजूला ठेवतोय आणि माईक फक्त गायत्रींजीकडे देते. तर जसं आपण म्हटलात काका की मुलीचा आणि वडिलाचा एक बॉन्ड खूप वेगळा असतो, तर खरंच मी अग्री करते या गोष्टीला. आणि मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आपण 50 वर्षाचे वेगळे अनुभव काही शब्दांमध्ये तर नाही बोलू शकत. तर मी आबांना फक्त एवढंच बोलेन की आबा, जसं तुम्हाला मी माझ्या लहानपणीपासून आत्तापर्यंत बघत आली आहे, जेवढा एनर्जेटिक, जेवढं स्ट्रॉंग बघतीये, तसंच मला तुम्ही माझ्या तुमच्या 75th बर्थडेला तेवढेच एनर्जेटिक, तेवढेच स्ट्रॉंग पाहिजे. तर मी दादांचं ऐका असं तुम्हाला बोलीन. तसंच एक्सरसाइज करायचं, दादा बोलतात तुम्हाला तसं ऐका त्यांचं. आणि मला असंच तुमच्या 75th माइलस्टोनला तुम्हाला बघायचं आहे. सो बी हेल्दी. मला वाटतं आशीर्वाद देते की Yes. मानसीजी, for you. पराक्रमाचा संपन्न वारसा जपत असणारे आमचे रघुजी भाऊजी. म्हणजे मीही माझ्या आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीला भाऊजी म्हणून हाक मारत असते, कारण ते नातंच असं गोड आहे की संतोष बरोबर माझं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा पण पहिल्यांदा भाऊजींना पाहिलं आणि मला असं वाटलं की खरंच मी नशीबवान आहे. ह्या ज्या कुळामध्ये भाऊजी जन्माला आले त्या कुळाचा वारसा जवळून बघण्याचा मला जो काही आनंद मिळत आला आत्तापर्यंत, म्हणजे प्रत्येक मित्रपरिवारांपैकी किंवा नातेवाईकांपैकी ज्यांनी भाऊजींना ज्या रूपात पाहिलंय त्याच्याहून अधिक वेगळ्या रूपात मी गेली 25 वर्षाहून अधिक काळ भाऊजींना बघत आलेली आहे. म्हणजे हॅट्स ऑफ मी सगळ्या तरुण पिढीला सांगायला मागेल की जितके खोडकर भाऊजी त्यांच्या मित्रपरिवारांनी पाहिलेले आहेत त्याच्याहून अधिक एक अभ्यासू व्यक्तिमत्व मी गेल्या 25 वर्षात त्यांच्या रूपामध्ये पाहिलेलं आहे. मला खरा इतिहास जर कधी जाणून घ्यायची वेळ आली तर मी पहिल्यांदा भाऊजींना सकाळी 7 वाजेच्या आत फोन करत असते की भाऊजी हा थोडासा इतिहास मला काहीतरी कन्फ्युजिंग वाटतो. मग त्या अलिबागेतला तो इतिहास असेल किंवा कोकणच्या 720 किलोमीटरच्या परिसरातला असेल, पण ते फक्त आयडेंटिफाय करायचं असेल तर मी भाऊजींकडून करून घेत असते. आणि मी कायम त्यांच्या त्या ऐतिहासिक ज्ञानावर समाधानी असते. आणि मला अभिमान वाटतो की अरे बापरे, कुठल्याही लायब्ररीत जायची गरज नाही आहे, फक्त भाऊजींना एक फोन कॉल केला की मला तो इतिहास सहजपणे उलगडून भाऊजी सांगत असतात. आणि त्यांचं हे अभ्यासू आणि इतिहासावर प्रभुत्व असणारं रूप जे आहे ते मला नेहमीच भावलेलं आहे. अदर दॅन आमचा जो काय खोडकरपणा आमच्या कौटुंबिक पातळीवर चाललेला असतो, आमचं मा नावाचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये M फॉर म्हात्रे, A फॉर आंग्रे अँड A फॉर आईरे असा आमचा जो काही ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आम्ही 3 फॅमिलीज, आमची मुलं, आम्ही एका वेगळ्या दुनियेत कायम वावरत असतो. पण ते वावरत असताना भाऊजींचा असलेला संपन्न वारसा तिथे मी लग्न झाल्या दिवसापासून माझ्या युगांच्या अंतापर्यंत मी कायम त्यांच्या पुढे नतमस्तक राहील एवढंच मी या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सांगते. आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांची 100वी साजरी करण्यासाठी देखील आम्ही सगळे मित्रपरिवार आणि गोतावळा इथे जमलो पाहिजे. त्या शुभेच्छा देण्याकरताचे क्षण देखील आमच्या आयुष्यात येऊ दे एवढंच या क्षणी मी सांगते आणि थांबते. धन्यवाद. सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काही बोलाल त्याच्यावर ठरेल की तुम्ही पनवेलला परत वापस जाणार आहात की नाही. तर हे जे काही सर बोलले त्याची काळजी करू नका, मुलं सांभाळून घेतील, तुम्ही मनमोकळेपणाने बोला. नमस्कार, मी
दुसरा पर्सन आहे की रघुजीला राघव आवडणार. लहानपणापासूनच राघवा आणि मी एकत्र आहोत. या क्षणी मला प्रकर्षाने आता मोठी आठवण जी झाली, आपण सगळे रघुच्या वाढदिवसाबद्दल बोलतोय, वुमन एम्पॉवरमेंटबद्दल रघुजी बोलला, पण माझ्या मते त्या काळात वुमन एम्पॉवरमेंट जी कोणी मी अनुभवली ती रघुच्या आईकडनं अनुभवली. आणि आज रघुची जी अक्का म्हणजे माझी पण बहीण आहे, अक्काकडनं सुद्धा मला खूप गायडन्स वेळोवेळी मिळाला. तिने सुद्धा तिचा मायेचा हात आजपर्यंत माझ्याजवळ इथे ठेवला. आणि म्हणून आज मी इथे 6-6.25 आलो, अक्काला भेटलो, खूप बरं वाटलं. ती सुद्धा एकदम ग्रेट वुमन पर्सनॅलिटी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे. काकांचा आणि आईंचा म्हणजे रघुची आई आणि रघुचे बाबा माझ्यावरती त्यांचा खूप जीव होता. मी जेव्हा जेव्हा घरी येईन तेव्हा मला ते एकच सांगायचे की सुशील, तू आलायस तर रघुला 4 चांगल्या गोष्टी सांगून जा. कारण रघुचा खट्याळपणा आणि रघुची भांडणं जवळून बघणारा मी एकमेव असेल. या इकडनं मला आठवतं, एकच किस्सा सांगतो की मी घराच्या इथे बसलेलो होतो बाहेर. एक घर नुकतंच नवीन झालेलं होतं आणि त्यावेळेला जे कोणी कोर्टात यायचे, पोलीस स्टेशनला यायचे, त्यांचा हा रस्ताच झालेला होता. इकडनं शॉर्टकट होता, डायरेक्ट मोतीबागेतनं बाहेर निघायला. रघुने वेळोवेळीला तिकडे कंपाऊंड घालण्याचा प्रयत्न केला. तिकडे 4-5 बांबू, तिकडे 4-5 बांबू लावलेले होते. आणि एक माझ्यामध्ये पोलीसच होता कोणतरी, तो होमगार्ड सारखा असा धिप्पाड पोलीस टाईप असा तिकडनं आला. तर रघु इकडनं धावत गेला. त्याला तू ही माझ्या जागेतनं जातो, तो म्हणाले ही आमची वहिवाट आहे, आम्ही नेहमी आतापर्यंत इथनं जातो. त्याला रघुने इतका तिथेच मारला की तो काठ्यांचा मार खाऊन आल्या क्षणी पळून गेलो तिकडे मागे. त्याच्यानंतर आईबाबांनी मला ह्याला समजवायला सांगितलं. ह्याचा क्रोध आणि रागीटपणा बघून मी सायकल काढली आणि मी घरी निघून गेलो. कारण त्याच्यानंतरचा नंबर मला लावायचा नव्हता त्या ज्याने मार खाल्ला त्याच्या. तर असा रघु खोडकर खट्याळ खूप होता. आणि आता गेले 15 वर्ष त्याचं बदललेलं रूप सुद्धा आम्ही बघतो. आणि मी आज माझ्या फार्मा फील्डमध्ये एक अभिमानाने सांगतो की अलिबागमध्ये माझा असा एक मित्र आहे की जो कान्होजी राजे आंग्र्यांचा 9वा वंशज आहे. त्यांनी असं सर्व स्वतःच्या मेहनतीवर हे सर्व उभं केलेलं आहे. वारशातनं सगळं आलेलंच आहे. पण हे काकांच्या निधनानंतर, आईच्या निधनानंतर, अक्काच्या आशीर्वादाने, अक्काच्या गायडन्समध्ये आज जो राघोबाचा रघुजी राजे आंग्रे झालाय, त्याच्याबद्दल सर्वांनी एकदा टाळ्या आणि त्याचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि तो माझा परममित्र आहे. आम्ही आठवड्याला एकदा तरी बोलतोच. मी नाही फोन केला तर तो मला फोन करतो, मी त्याला मेसेज करतो. आणि सर्व छान आनंदात आहे आणि आनंदातच राहावं. त्याची फॅमिली, आर्यमानचं मला सगळं माहिती आहे. बेबी आणि जय अर्जुन नेक्स्ट त्याचे सिबलिंग, त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी आनंदात राहावं आणि अक्काच्या गायडन्स खाली कायम राहावं. अजून सुद्धा अक्काचा गायडन्स त्याला जरुरी आहेच, तो घेत राहा. धन्यवाद आणि वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद सर. पनवेलला जाणार त्याची तुम्हाला आगावणं सोडलं. आणि शाळेतले मित्र, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. परवा एका मंचावर मला विचारलं होतं, माझे एक स्नेही होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या एरामध्ये जसं बैल भंडाऱ्याची शपथ घेतली जायचे तसा भंडारा त्यांच्या इथे होता बराच. तर मला कोणीतरी विचारलं की तुमचं आणि नातं काय. मी म्हटलं की 2 सख्खे भाऊ असतात त्यांचं रक्ताचं नातं असतं, 2 सख्खे मित्र असतात त्यांचं हृदयाचं नातं असतं. त्या व्यक्तीचं आणि माझं भंडाऱ्याचं नातं आहे. आणि आज मला सांगावंसं वाटतं की माझं आणि रघुजींचं भगव्याचं नातं आहे. कारण त्या भगव्यामुळे आम्ही एकत्र आलेलो आहोत. साधारण 88-89 त्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र आलो.
रघुजींचे मित्र असतील, त्यांनी त्यांच्याबरोबर काही काळ घालवला असेल, पण सलग एक आठवडा 24 तास आम्ही दोघांनी एकत्र घालवलेला आहे. कारण एक गोष्ट सांगायची वाटते की जसं सुशील म्हणाला, सोनू आमचं म्हणाला की राघोबा हे म्हटलं जातं, तर तेव्हा सुद्धा माझ्याकडनं राघोबाच असायचं, पण अरे तुरे नसायचं. माहीत नाही काय डोक्यात आलं होतं, पण एवढंच कळायचं की छत्रपती शिवाजी राजांशी निगडीत यांचं घराणं आहे, एवढंच कळायचं. पण नंतर लक्षात आलं की आज माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी नक्कीच सांगतो की माझे अलिबागचा पहिला मित्र कोण असेल तर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे त्याचे वंशज सरखेल रघुजी आंग्रे. आणि तेव्हा सुद्धा हेच असायचं की ओ राघोबा असायचं. पण खरंच जी जबाबदारी आपल्या खांद्यावर पडते ती चांगल्या रीतीने पेलवणं आणि ते कसं पेलवणं हे राघोबा त्यांच्यामधून रघुजी जे उदयास येतात ते उदाहरण आहे. रघुजी खरंच आपली भेट जी होते ती रस्त्यावर होत असते. कारण एकतर आम्ही दोघांचा जो रूट आहे तो एकतर पनवेल त्याच्यावरनं किंवा मुंबई किंवा पुणे असं असतो आणि दोघांची गाडी क्रॉस झाली की फोन दोघांचे एंगेज लागतात, दोघांचे फोन एंगेज लागतात. ही खरी मैत्री असं मला सांगू असं वाटतं. पण नंतर थांबून मग कोणाचा तरी फोन येतो, अरे मी फोन लावत होतो. सो आमची मैत्री अशी आहे, फोनचीच फक्त नाही पण भेटणं होत असतं. आणि भेटणं नाही झालं तरी आम्ही प्रत्यक्ष भेटलो नाही तरी आमची हृदय मात्र प्रत्येक वेळी भेटत असतात. सगळ्यांनी या इथे आता सध्या काही दिवस पुण्यामध्ये असल्यामुळे पुण्याचे काही शब्द आहेत कुटाणे, सो काही या इथे कुटाणे सांगितले. पण मला एक सांगावंसं वाटतं की ही व्यक्ती जी आज एवढ्या मोठ्या पदाला आहे त्या 88 किंवा 90च्या याच्यामध्ये 4 बकेट्स तोंडली सुद्धा या माणसानी माझ्या बरोबर सोडली असतील किंवा कापली असतील. का तर त्या तिकडची 70-80 मुलं जी त्या भगव्यासाठी एकत्र झाली होती त्यांना जेवण मिळालं पाहिजे म्हणून. सो ग्राउंडेड असं मला म्हटलं जातं, पण मी तुम्हाला सांगेन की सर्वात मोठं ग्राउंडेड पर्सन रघुजी तुम्ही आहात. आणि आपलं असं हे भगव्याचं नातं कायम राहणार आहे. तुमच्या ताईने जसं सांगितलं तसं तिच्या 75वी जेव्हा ती जेव्हा 75 वर्षाची होईल तेव्हा सुद्धा आम्ही सर्वजण एकत्र असू आणि असंच तुम्हाला शुभेच्छा देऊ. पण त्यासाठी व्यायाम करायला पाहिजे. सो परत एकदा माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरंच आजचा दिवस खरंच खूप छान आहे. जुने मित्र भेटले, जुने मित्र दिसले, ते केवळ तुमच्यामुळे. खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांनी राघोबाबद्दल इतकं सगळं छान छान सांगितलंय. विनोदी गोष्टी सांगितलेल्या आहेत, सिरियस गोष्टी सांगितलेल्या आहेत. साधारण वयाच्या 8व्या-9व्या वर्षी तो अलिबागला राहायला आला असेल आणि त्यानंतर जसं सोनू म्हणाला तसं तो आमच्या वानर सेनेचा एक पार्ट झाला. आणि त्या वानर वयापासून ते आजपर्यंत मी त्याला बघते आणि कसा इव्हॉल्व होत गेलेला आहे. आणि अपार्ट फ्रॉम ऑल द फनी थिंग्स त्यांनी खूप लहान वयापासून जी रिस्पॉन्सिबिलिटी उचलली त्याच्या आईबाबांच्या हेल्थच्या बाबतीत आणि सगळं हे मी तेव्हापासून बघत आलेली आहे की ऑल हिज लाईफ त्याचं शिक्षण किती सफर झालं आणि सो मेनी थिंग्स जे त्या वयात त्याला करायला हवे होते, बट बिकॉज ऑफ काका काकूंची हेल्थ त्याला त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागली आणि त्यांच्यासाठी त्याला जो वेळ द्यावा लागला आणि ही हॅज सॅक्रिफाइस्ड अ लॉट ऑफ दिस यूथ इन दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अँड वी आर ऑल व्हेरी प्राऊड ऑफ हिम फॉर दॅट अँड द वे ही हॅज ऑल द बेस्ट. श्रीमंत सरखेल शहाजीराजे मी सूर्येश्वरी देवी नंदन. आपल्या जन्मदिनी करतो आम्ही आपले अभिष्ट चिंतन. आंग्रे घराण्याचे आपण वारस आहे, समाजसेवेत आपणास रस. राजघराण्याचा मिळाला आपणास जन्माने वारसा, हा सार्थ करीत आहात आपण उमटवणी समाजात ठसा. शैली आपली विनोदी, वर्तनी बसे अदब, लाभले आपणास सामाजिक मान मरातब.
भैरवीच्या रूपाने लाभली अर्धांगिनी, प्रत्येक सुख दुःखात त्या आपल्या संगिनी. आमच्या हृदयी असे आपला मान सन्मान, साथीला असती पुत्र जय अर्जुनी आर्यमान. आकांसारख्या भगिनीचा असे जीवनी आधार, गायत्रीच्या रूपाने मिळाला कुटुंबास आकार. पूर्वजांच्या मी संतांचा लाभो आपणास आशीर्वाद, मिळावे यशजीवनी आपणास निर्विवाद. पूर्ण होत आपल्या इच्छांनी मनोकामना, हीच आमची सर्वांची ईशचरणी प्रार्थना. आयुष्याची ही नवीन सुरुवात प्रेम, समाधान आणि सुखाने भरलेली असेल. 50 वर्ष तुमच्या मेहनतीने, कर्तृत्वाने आणि प्रेमाने सजली. पुढची वाटचालही अशीच सुखद हो. निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा. तुमच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा. आपण सगळ्यांनी आंग्रे साहेबांचे बालपणाचे किस्से ऐकलेत, कॉलेजचे ऐकलेत. आमचे लडाखचे साहेबांनी एक किस्सा सांगितला, पण मी आपल्याला एक दुसरं रूप सांगतो जे मी म्हणजे त्यांचं बघितलं. पण सगळ्यांनी ऐकलं, त्यांचं समाजकार्य ऐकलं, मुलांच्या प्रति प्रेम किंवा जबाबदारी. पण मी फार जवळून त्यांचं एक जावई म्हणून त्यांनी जे त्यांचं कर्तव्य जे पूर्ण करत आलेले आहे ते मी फार जवळून बघितलं. नुसतं तेच नाही, पण त्यांच्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर म्हणजे इतर समाजामध्ये आमच्याकडे पण जर जरी कुठेही काही माहिती हवी असेल किंवा कुठल्याही नियमांच्याबद्दल जर काही हवं असेल तर आम्ही नेहमी त्यांच्याकडे ॲज अ सोसायटी किंवा ॲज अ मित्र आम्ही दरवेळी त्यांच्याकडे त्या मानाने बघतो. आणि घराबद्दल जर म्हणायचं झालं तर बरेच असं होतं की अलिबागला आलो आणि आल्यानंतर इथे आलो, गझिबो, ज्या 3 गोष्टी आपण जे मला म्युझियममध्ये ठेवण्यासारख्या किंवा ज्या हव्या इथे जी असणारी जी शांती आहे. असंही झालेलं आहे, अनेक वेळा झालेलं आहे की पुण्यावरनं अलिबागला आलो आणि इथल्या इथे बीच आहे, पण बीचवर नाही गेलो, इथेच आलो, इथेच बसूया आणि इथनंच परत जाऊया. बीचवर पण जायची आम्हाला कधी. ह्या घराला हे घरपण जे आहे हे आपण साहेब, मुलं आणि आकाशसाहेब अवश्य. कारण आकाशसाहेबांचं पण मला असं वाटतं असंच आपण एक जो सरप्राईज 61 जी त्यांनी केली होती ती आम्हाला कायम स्मरणीय आहे. त्यामुळे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. निरोगी राहा, उदंड आयुष्य लाभो, तब्येत जपा, पण मस्तानी विसरू नका. मस्तानीला आपण कायम जा. पिण्याची खाण्याची मस्तानी स्पष्ट केलं. पहिल्यांदा आपला 50वा वाढदिवस. आपली ओळख दोघांची कॉलेजमध्ये झाली, पण आम्ही 2 रघु बघितले. एक पहिले आपले राघोबा आणि त्याच्यानंतरचे रघुजी. ह्या दोन्ही गोष्टींबद्दल बोलायला पाहिजे. तर आम्ही जसं बघितलं, आम्ही सगळ्या मित्रांनी कॉलेजच्या, अचानक एक ट्रान्सफॉर्मेशन झालं. ज्या रघुला आम्ही ओळखत होतो तो एकदम म्हणजे जो कॉलेजमधला एकदम हॅपी गो लकी फन लविंग माणूस जो होता तो अचानक चेंज झाला, एकदम सिरियस असं दिसायला लागला. बघितलं कदाचित त्यांच्यावर अचानक ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या त्यांच्या आईवडिलांच्या हेल्थच्या त्यामुळे झाल्या असतील. दोन्ही गोष्टी बघितल्या. त्यांचे बरेचसे मित्र मला माहिती आहेत लहानपणीचे सुद्धा. जर डॅडीला ऐकलो राघोबा होतो हे नाव, त्यांचे लहानपणीच्या ज्या गोष्टी मी ऐकल्या त्याच्यात आज सुद्धा जे फॅक्टर दिसतात की त्यांचं प्राणीप्रेम ते जरा एक्स्ट्रीम लेवलचं होतं लहानपणी असं मी ऐकून आहे. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला चावलेले आहेत, माकडापर्यंत असं मी ऐकून आहे. मी प्रत्यक्षात बघितलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपण नवीन अवतारात आलात रघुजी म्हणून, त्याबद्दल बोलायलाच पाहिजे. आपण ज्यावेळी तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता त्यांच्या किल्ल्यांबद्दल विचारलं. रघुजींच्या घराण्याजवळ जी एक कहाणी आहे ती आपल्या भारत देशाची कहाणी.
एक रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा माणूस आपल्या देशात येतो. रस्त्यावरचा इंग्लंडचा कुठला तरी चोर भिकारी आणि त्याने हा देश जिंकून घेतला. रघुजींनी उल्लेख केला विजयदुर्ग किल्ल्याचा. त्या रॉबर्ट क्लाइव्ह बरोबर एक माणूस असतो ॲडमिरल वॉटसन म्हणून. त्या ॲडमिरल वॉटसनचं इंग्लंडला घर आहे आणि त्या घराचं नाव सुवर्णदुर्ग आहे. विजयदुर्गाचा उल्लेख झाला, सुवर्णदुर्गाचा पण उल्लेख होणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. ज्याच्याशी आग्रे घराण्याचा संबंध येतो. रघुजींचे फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र आहेत इथे. एक अफलातून कहाणी आहे की हा भारत देश कसा तयार झाला. दोन मित्र, या दोन मित्रांची कहाणी आहे जे लहानपणी एका शाळेत शिकत होते चिपळूणला. एका शाळेत एक होते कान्होजी आंग्रे आणि दुसरे त्यांचे मित्र होते बाळाजी विश्वनाथ, जे पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान झाले, पेशवा झाले. म्हणजे आपण बाजीराव पेशवा पिक्चर बघितला असेल. त्यांचे वडील आणि दुसरे कान्होजी आंग्रे, ह्या दोन मित्रांनी मिळून, शाळेतल्या मित्रांनी मिळून हे पूर्ण मराठा साम्राज्य तयार केलं. आणि तेच शेवटी ह्या सुवर्णदुर्गामध्ये त्याचा एंड होतो. ही म्हणजे हॉलिवूडच्या पिक्चर लेवलची स्टोरी आहे. त्याच्या एवढा मोठा ब्लॉकबस्टर पिक्चर बनू शकतो किंवा आजच्या भाषेत म्हटलं तर नेटफ्लिक्सवरती सीझन येतील त्याचे. एवढी मोठी कहाणी आहे इंटरनॅशनल लेवलची. त्यामुळे हा जो त्यांच्यावरती जो वारसा आहे तो त्यांना सोडता येत नाही. सांभाळून ठेवायचं ते काम करतायत. आणि महाराष्ट्र सरकारने मला बरं वाटतं सांगायला की रघुजींवरती रायगडाच्या सुरक्षेची जबाबदारी दिलेली आहे. हिरोजी इंदलकरांनंतर मला वाटतं रघुजी आंग्रे आहेत जे रायगड संवर्धनाचे काम करतायत, त्याच्याबरोबर इतर गडांचंही. आणि आम्ही मित्रमंडळी त्यांना बऱ्याचशा गोष्टी सुचवत असतो. आज ते 50 वर्षाचे झाले. माणसाला इफेक्टिव्ह आणखीन 20 वर्ष मिळतात त्याच्यानंतर ग्रेस पिरियडमध्ये. तर तेवढ्या ह्या 20 वर्षात पुढच्या रघुजी जेवढं होईल तेवढं तुमच्याकडून कार्य व्हावं. मुलांना मी सांगू इच्छितो, तुम्ही त्यांच्या हेल्थची बिलकुल चिंता करू नका. आम्ही बघितलंय ते आखाड्यातले वीर आहेत. ते कुस्तीत कोणालाही सहज लोळवू शकतात. हे आम्ही कॉलेजमध्ये बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. ओके, फक्त बॅग्स वगैरे असल्यामुळे ओके, त्यामुळे ते इनबिल्ड आतमधून त्यांची स्ट्रेंथ आहे. आता ते परत आमिर खानच्या पिक्चर प्रमाणे परत येऊ शकतात. तर त्यांनी यावं पण. ओके, हे पण आहे. आणि बाकी तुम्हाला जे सेन्सॉर गोष्टी आहेत त्या आम्ही इथे सांगू शकत त्या आम्ही तर तुमच्याशी नंतर बोलू. ओके, स्पेशली इथे जे तिकडे जे जेवत आहेत मित्रमंडळी, ओके, त्यांच्या ज्या रूमवरती जे काही कांड व्हायचे ते त्यांना माहिती आहे. ओके, तर ते सांगतीलच तुम्हाला नक्कीच. परत एकदा रघुजी तुम्हाला 50 वर्षे झाली म्हणून आम्हाला टेन्शन आलंय खरं म्हणजे. अरे आपला पण नंबर आहे. ओके, जाहीर होणार. हो, एवढ्या वर्ष आम्हाला स्वतःला सिरियसली घेतलं नाही. आता कळलं की अरे तुम्ही 50 वर्षाचे झालात, तुम्ही आमच्या ज्येष्ठ आहात. ओके, आणि आपण आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं, खूप आनंद झाला. आपला 75वा वाढदिवस पण करूया. ओके, आणि पुढे मग देवाची इच्छा. पुरेसा एव्हिडन्स कलेक्ट झालेला आहे. बाकीचा मी 1-on-1 नंतर कलेक्ट करण्यात येईल. आता वन्स अगेन थँक्यू एव्हरीवन. आज आपण सगळे आला, आपला वेळ आपण आम्हाला दिला. प्लीज आपण जे डिनर त्यांचं राहिलेलं आहे ते डिनर काउंटर्सकडे आपण प्रस्थान करावं.